महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु भाविक भक्तांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नाशिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नाशिकेत ग्रंथाचा आपला 7वा अध्याय सुरू आहे. तर आपण 7व्या अध्यायाचा नाशिकेताचं यमपुरीला आगमन झालेलं आहे. तिथं जाऊन नाशिकेताची आणि यमधर्माची भेट झाली. नाशिकेतानं यमधर्माला मला तुमचं यमलोक बघायचे असं म्हटल्यामुळं यमधर्मानं आपले 4 यमदूत बरोबर घेऊन सगळी यमपुरी दाखवा असं सांगितलं. आणि यमपुरी बघायला गेला. नाशिकेत चित्रगुप्ताच्या महालात आलेला आहे. चित्रगुप्ताला निरोप पाठवला. कोणीतरी ब्राह्मणपुत्र आलेला आहे म्हणून चित्रगुप्तानं तात्काळ मध्ये बोलावून घेतलं आणि चित्रगुप्ताची आणि नाशिकेताची भेट झाली. भेट झाल्यानंतर नाशिकेतानं चित्रगुप्ताची स्तुती केली, नमस्कार केला, स्तुती केलेली आहे. तुम्ही फार धार्मिक आहात. तुम्ही ज्याची त्यालासुद्धा ज्याचं त्याचं कर्म लक्षात राहत नाही आणि तुम्ही मात्र प्रत्येकाचं कर्म लहान सहान जे पाप पुण्य जे असेल ते तुम्ही लिहून ठेवता. तुम्ही महान आहात अशा प्रकारे स्तुती केलेली आहे. आणि नमस्ते 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 म्हणून नमस्कार केला. असे त्याचे स्तवन ऐकून नाशिकेतानं चित्रगुप्ताचं स्तवन केलं आणि त्याचे स्तवन ऐकून चित्रगुप्त प्रसन्न झाला आणि म्हणाला, तुझ्या मनात जे जे असेल ते ते मागून घे. हे ब्राह्मणपुत्रा, तू खूप हुशार आहेस, ज्ञानी आहेस आणि तुझ्या मनामध्ये जे जे आहे ते मला तू मागून घे. तुला काय पाहिजे ते सांग. असे ऐकून नाशिकेत आपला वृत्तांत सांगू लागला. चित्रगुप्त नाशिकेताला म्हणालेला आहे की तू इथं का आलास आणि तुझ्या इथं येण्याचं प्रयोजन काय? तुला यमपुरी कशा करता बघायची असं विचारलं होतं म्हणून नाशिकेत सांगू लागला, मला पितृशाप झाला. मी अद्भुत असा की तुला यमपुरी प्राप्त हो. माझ्या वडिलांनी मला शाप दिला आणि अद्भुत असा शाप दिला. तुला यमपुरी प्राप्त हो यासाठी मी पुरी पाहावयास आलो आहे. येण्याचं कारण माझं दुसरं काहीच नाही. वडिलांचा शाप झाला म्हणून मी इथं आलो आणि इथं आल्यानंतर आता मला यमपुरी पाहायची आहे. एवढंच कारण आहे, दुसरं काही नाही. यमधर्मास विचारले तेव्हा त्याने बरोबर दूत देऊन तुमच्याकडं पाठवलं. मी असंच यमधर्माला सुद्धा सांगितलं, मला तुमची यमपुरी बघायची सगळी म्हणून. आणि असं सांगितल्याबरोबर यमधर्माने त्यांचे 4 दूत बरोबर घेऊन मला इथं पाठवलं तुमच्याकडं. तरी कृपाळू होऊन अंगीकार करा. तरी माझ्यावर कृपा करा आणि माझा अंगीकार करा आणि मला हे सगळं दाखवा. सुख दुःख स्वरूप जी काही स्थाने आहेत ती स्वर्ग नरक कोणत्या प्रकारचे आहेत. इथं तुमच्या यमपुरीमध्ये सुख दुःख रूप कोणची स्थाने आहेत, ठिकाणे आहेत ती दाखवा. आणि नरक आणि स्वर्ग, या यमपुरीमध्ये नरक स्वर्गसुद्धा आहे असं ऐकलेलं आहे. ती जी ऐकिलं भूमीवर ती मला बघण्याची इच्छा आहे. ते मला तुम्ही दाखवा. स्वर्ग नरक कोणत्या प्रकारचे आहेत.
पाप पुण्यादी फळे कशी प्राप्त होतात. इथं मृत्यूलोकामध्ये देहधारण केल्यानंतर जे पाप आणि पुण्य केलेले तर त्या पाप पुण्याची फळं तुम्ही देता. मग ती कशी देता, ती कशी प्राप्त होतात इत्यादी समूळ पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सगळं मला बघायचं आहे. माझी तशी इच्छा आहे. पूर्ण मला यमपुरी बघण्याची माझी इच्छा आहे. नाशिकेत निघाला आणि सर्व स्थाने पाहता पाहता आश्चर्ययुक्त झाला. तिथून निघाला आणि सगळी यमपुरी ते दूत दाखवू लागले आणि नाशिकेत पाहू लागला. पण आश्चर्य करण्यासारख्या तिथं सगळे तिथं ती ठिकाणं होते. त्याच्यामुळं आश्चर्यचकित झाला. तेथील विषम प्रकारची पुष्कळ स्थाने, पुष्कळ वने, पुष्कळ भुवने, नाना प्रकारचे लोक आणि त्यांच्या नाना प्रकारच्या चर्या, वेगळे वेगळे स्थानं होते, वेगळे वेगळे वन होते आणि लोकसुद्धा तिथं एकसारखे, मनुष्य तर मनुष्य अशा प्रकारचे नव्हते. वेगळे वेगळे लोक आणि त्यांच्या दिनचर्यासुद्धा वेगळ्या वेगळ्या. तसेच कोणता स्वर्ग, कोणता नरक आणि कोणत्या पातकाचे कोणते दुःख होते ते सकळ पाहून स्वर्ग कसा आहे, नरक कसा आहे आणि कोणतं कर्म केल्यानंतर कोणतं दुःख प्राप्त होतं, कोणतं पाप केल्यानंतर त्या पापाचं फळ म्हणून तिथं काय शिक्षा देतात, कोणतं दुःख प्राप्त होतं, हे पाहून दूतासह तो चित्रगुप्ताकडे परत आला. त्यावेळी त्याने त्यास दूताबरोबर यमधर्माच्या भेटीस पाठवले. दूताला बरोबर घेऊन ही सगळं बघून तो यमधर्माकडे परत आला. तो बाल ऋषी आलेला पाहून यमधर्माने त्यास मोठ्या सन्मानाने सिंहासनावर आपल्या जवळ बसवले. तो बाल ऋषी सगळीकडं यमपुरी बघून येऊन परत जेव्हा आला तेव्हा यमधर्मानं आपल्या सिंहासनावर त्याला बसवलेलं आहे, जवळ आपल्या, छोटासा बाल ऋषी म्हणून. आणि त्यांनी परमप्रीतीने म्हणजे आनंदाने, प्रेमाने अर्घ्यपाद्यादी पूजा केली. त्याची पूजा केलेली आहे. अर्घ्यपाद्यादी यमधर्मानं पाहुणे आल्यानंतर आपण जसा त्या पाहुण्याचा आदर सत्कार करतो तसंच ह्या बालयोगी जी होता त्याची पूजा केलेली आहे. तिथल्या यमधर्माच्या उंच उंच मोठे मोठे भयानक तिथं विक्राळ असे लोक होते आणि त्याच्यापेक्षाही लहानच होता, म्हणून ह्याला बालयोगी बालयोगी असं म्हणतात. त्याची पूजा केली. त्यास दिव्य अलंकार अर्पण करून तो प्रेतपती प्रेमाने बोलू लागला. पाहुणे जाताना आपण त्यांना आदर सत्कार करतो, कपडे करतो, कुणाला आपल्या आपल्या जसं करायचा तसा सन्मान करतो. जाताना साड्या नेसवतो, पिसं घालतो, कपडे करतो, जे करायचं ते. त्या प्रकारे यमधर्मानं त्याच्या अर्धपाद्य पूजा केली आणि त्यास दिव्य अलंकार अर्पण केले. त्या प्रेतपती म्हणजे यमधर्म प्रेमाने बोलू लागला. हे ऋषित्तमा, संपूर्ण पुरी पाहून येथील लोकचर्या, शुभाशुभ कर्मे तसेच प्राण्याचे शुभाशुभ लिहितात. चित्रगुप्त ते संपूर्ण मनात आणले ना. काय विचारतो यमधर्म, सगळं बघितलं ना, आमच्या दूताने तुम्हाला सगळं दाखविलं का, चित्रगुप्ताचा महाल बघितला का, अशा प्रकारे इथलं सगळं तुम्ही बघितलं का, तुम्हाला जी बघावं अशी तुमची इच्छा होती ती सर्व तुम्ही बघितली का,
समाधान झालं का बघून. अशा प्रकारे यमधर्म जो होता तो त्या नासिकेताला म्हणू लागला. तेव्हा नासिकेत म्हणाला, हे धर्मराजा, तुझ्या कृपेने सर्व व्यवस्था पाहून माझा संपूर्ण मनोरथ पूर्ण झाला. धर्मराजा, धर्माचं प्रतीक असणारा यमधर्म पाशी सुई इतका सुद्धा अधर्म नाही, कणभर सुद्धा अधर्म नाही. जी धर्मराजा, पापाचं फळ पाप्याला, पुण्याईचं फळ पुण्यवंताला, तिथं अधर्म नाही, म्हणून धर्मराज त्याचं नाव आहे. हे धर्मराजा, सगळं तुमच्या कृपेनं सर्व व्यवस्था झाली, सगळं बघितलं आणि माझं मनोरथ पूर्ण झालं. तुझ्या कृपेने सर्व व्यवस्था पाहून माझा संपूर्ण मनोरथ पूर्ण झाला. आता मला मृत्यूलोकी जाण्याची आज्ञा द्या. आता मला परत जायचंय आणि त्याची मला आज्ञा द्या. माझी माता पितरे शोकाकुल होऊन दुःखाने हाहाकार करीत असतील. माझे आई आणि वडील अतिशय शोक झालेला आहे त्यांना मी यमपुरीला येताना, आणि त्यांना आतासुद्धा ते खूप दुःखी असतील, दुःखाने हाहाकार करीत असतील. त्यासाठी मला आता निरोप द्या आणि मला आज्ञा देऊन मला आता मृत्यूलोकी जायचं आहे. जायला मला निरोप द्या, आज्ञा द्या. त्यावेळी धर्मराज म्हणाला, हे बाल ऋषी, तू सुखाने मृत्यूलोकी जाऊन आपल्या मातापित्यास भेट. आशीर्वाद दिलेला आहे यमधर्मानं. जाताना सुद्धा तू सुखानं जा. तुला प्रवासात काहीच अडथळे येऊ नयेत. अशा प्रकारे तुझा जो प्रवास आहे तो सुखाचा हो. येताना जसा सुखाने आलास तसा जाताने सुद्धा सुखाने जा. शोकाकुल होऊन आज्ञा दे. माझी माता पित्रे शोकाकुल होऊन दुःखाने हाहाकार करीत असतील. त्यावेळी धर्मराजा म्हणाला, बाल ऋषी, तू सुखाने मृत्यूलोकी जाऊन आपल्या माता पित्यास भेट. आता तुला असा वर देतो की तुला पुन्हा जन्म मरण नाही. तू यमपुरीला येऊन परत चाललास आणि आता पुन्हा तुला मरण येणार नाही, जन्म मरण नाही. म्हणजे तुला आता मोक्ष मिळेल. ह्यापासून तुझी ह्या जन्म मरणाच्या तडाख्यातून, ह्या 184मधून तुझी सुटका होईल असा मी तुला आशीर्वाद देतो. असा आशीर्वाद यमधर्मानं नाशिकेताला दिला. संपूर्ण सुखे तुझं प्रत प्राप्त होतील. सगळ्या सुखाची प्राप्ती तुला होईल आणि तुझे ज्ञान विज्ञान वृद्धिंगत हो. तुला ज्ञान प्राप्त हो आणि तुला विज्ञान आणि ज्ञान दोन्हीही तुझं वाढो, वृद्धिगत हो. तुला जन्म मरणाची बाधा न हो. आता पुन्हा तुला जन्मही होऊ नये आणि मरणही येऊ नये असा तुला मी आशीर्वाद देतो. तू सर्वदा सुखसंपन्न असावे. तुला सर्वदा अखंड सुख आणि संपदा प्राप्त व्हावी असा वर देऊन त्यास लवकर जाण्याची आज्ञा दिली. जसं कोणी आपल्यापेक्षा लहान मुलगी असो, मुलगा असो किंवा कोणी पाहुणा असो, परत जर चालला आपल्या आपल्या ठिकाणाला आणि पाया पडला तर काही ना काही आशीर्वाद देतो. सुखी राहा, सौभाग्यवती राहा, काहीही, चिरंजीवी राहा, आयुष्यमान, अशा प्रकारे आपण आशीर्वाद देतो. तसेच आशीर्वाद यमधर्मानं नाशिकेताला इथं दिलेले आहेत. जन्ममरण तुला प्राप्त होऊ नये. तू सुखी राहा, तुझ्या ज्ञानामध्ये वाढ हो.
असे वर देऊन त्याला लवकर जाण्याची आज्ञा दिली. जा लवकर आता, आता इथं काही थांबू नको आणि सुखानं जा. ज्या ऋषींची आगाध ख्याती स्वर्गीय देव वर्णन करीतात, भूतळी ऋषी संपत्ती वर्णितात आणि त्याची कीर्ती ऐकून तिन्ही लोक पावन होतात. ज्या ऋषीची ख्याती कीर्ती सगळे स्वर्गामधले देवसुद्धा वर्णन करतात आणि आपल्या ह्या भूतळावरले म्हणजे पृथ्वीवरले सगळे ऋषी त्याची कीर्ती वर्णन करतात, ते ऐकून लोक पावन होतात. ही नाशिकेताचं चरित्र ऐकल्यानंतर पुण्य प्राप्त होतं असं सांगू लागलेले आहेत. पावन होतात, पुण्य प्राप्त होतं म्हणजे आपल्या कर्मामध्ये सुधारणा होते आणि सत्कर्म केलं की पुण्यच प्राप्त होतं, कारण पुण्याचं फळ सुख आहे त्याच्यामुळं. तर लोक पावन होतात. नासिकेत अर्धक्षणात भूतळी येऊन आपल्या आश्रमाजवळ आला. अशा प्रकारे लगेच नाशिकेताला विमानमार्गानं भूतळावर आलेला आहे आणि आपल्या आश्रमाजवळ येऊन पोहोचला. दिव्य तेजाने नाशिकेत व दिव्य सुमनाने शोभायमान असा आपला पुत्र आलेला पाहून नाशिकेताचं तेजसुद्धा वाढलेलं होतं. नाशिकेताला अतिशय आनंद झालेला होता आणि त्या आनंदामुळं माणूस जर दुःखी असेल तर सुकलेला असतो. रस्त्याने काय त्रास झाला खूप तर सुकलेला असतो, परंतु जर काहीच त्रास झाला नाही, अतिशय आनंदानं परत आलेला आहे, त्याच्यामुळे तो तेजस्वी आहे. आपण सुद्धा यात्रेला गेलो केदारनाथासारख्या, जर जशाला तसं आल्याबरोबर टवटवीत जर असाल तर त्याच्यावरूनच लक्षात येतं की ह्यांना काही रस्त्याने त्रास झालेला नाही. सरळ जाऊन सरळ ह्यांचं यात्रा सुखद झालेली आहे. तसंच येऊन आपल्या आश्रमाजवळ उतरला. दिव्य तेजाने कांतिमान त्याच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं आणि गळ्यामध्ये सुमनाच्या माळा होत्या. तिथून सगळा आदर सत्कार करूनच पाठवलेलं होतं. वस्त्रे अलंकार सुमनाच्या माळा घालून सुमनाच्या शोभायमान असा आपला पुत्र आलेला पाहून, अशा प्रकारे सही सलामत आपला पुत्र आलेला पाहून माता पित्यास मूर्छना येऊन त्यांच्या सर्व अंगावर रोमांच उठले. आई वडिलाला एवढा आनंद झाला की त्यांच्या अंगावर रोमांच उभे ठाकले आणि आनंदानं चक्कर आल्यासारखं झालं. ही खरं आहे का असं वाटू लागलं. खरं आहे का खोटं आहे काय माहिती, म्हणून चक्कर आल्यासारखं. स्वप्न आहे का प्रत्यक्ष मुलगा आमचा समोर आला आहे का, तर यमपुरीला गेलेला होता. मेला म्हणलं पुन्हा जिवंत आहे म्हणल्यानंतर जसं होतं, एखादं ऑपरेशन करताना गेला म्हणलं तर निष्प्राण झाल्यासारखं होतं शरीर, पण पुन्हा नाही श्वास सुरू झाला असं म्हणल्याबरोबर किती आनंद होतो, त्या आनंदाला पारावार राहत नाही. तसं झालेलं आहे. ह्यांना स्वतःवर विश्वास बसत नाही, त्याच्यामुळं मूर्छा आलेली ह्यांना. खरं आहे का खोटं, ही स्वप्न आहे का सत्य आहे, आपला मुलगा सत्य तो खरंच समोर परत आला आहे का, आणि यमपुरीला गेलेला कधी कुणी परत येत नाही असं वाटून त्यांना मूर्छना येऊन त्यांच्या सर्व अंगावर रोमांच उठले. अतिशय आनंद झाला, सगळ्या अंगावर काठा आला, रोमांच उठले. त्यांच्या नेत्री अश्रू येऊन ते आनंदाने थरथरा कापू लागले. डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागलेले आहेत. अतिशय आनंद झाला आहे. आनंद अश्रू घळघळा डोळ्यातून पडू लागलेले आहेत आणि लगेच नासिकेताने येऊन त्याच प्रदक्षिणा घालून साष्टांग नमन केले. नासिकेत जवळ आला, आपल्या माता पित्याच्या दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा साष्टांग नमन केलं
आणि उभयतास आलिंगन दिलं. आपल्या आईवडिलाची गळा भेट घेतली, आलिंगन दिलं. त्यावेळी त्यांना मोठा हर्ष होऊन सर्वांस अति संतोष वाटला. सगळीकडं आनंदी आनंद झालेला आहे त्या आश्रमामध्ये. आईवडिलाला तर आनंद झालाच, पण त्या आश्रमामध्ये जे दुसरे ऋषी होते त्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला, संतोष वाटू लागला. हा यमलोकी गेला म्हणल्याबरोबर जी त्या आश्रमावर दुःखाची छाया पसरली होती, ती दुःखाची काळरात्र आल्यासारखी आली होती, ती सगळी सूर्य उगवल्यानंतर सगळा काळोख निघून जातो तसं तिथं झालेलं आहे. आणि सगळ्यांना संतोष झाला, आनंद वाटू लागला. तो संतोष सृष्टीत मावेना. किती संतोष झाला तर सृष्टीत मावेना, गगनात मावेना. आपण म्हणतो खूप आनंद झाला हो, आनंद गगनात मावेना म्हणजे देहामध्ये मावेना. सगळ्या आपल्याला आनंद झाला की गगनात आनंदच झाला. तसं मोठा हर्ष होऊन सर्वांस अतिशय संतोष वाटला. तो संतोष सृष्टीत मावेना, आनंद गगनात मावेना. ऋषींनी जय जयकार करून त्याजवळ पुष्पवृष्टी केली. सगळे ऋषी जी होते बाकीचे त्यांनी जय जयकार केला आणि स्वागत केलं. फुलानं पुष्पवृष्टी केली, आनंद साजरा केलेला आहे. उद्दालक आनंदाने निर्भर होऊन म्हणाला, अतिशय आनंद झालेला आहे. सद्गदित अंतकरण झालं आणि उद्दालक ऋषी म्हणाला, आज माझा जन्म कर्म, माझा जन्म, माझे कर्म, माझा धर्म आणि नियम सकळ सफळ झालं. माझा जो जन्म आहे झालेला, मी जी सत्कर्म केलेलं आहे ते सुशांत माझा जी जन्म कशासाठी झाला, ज्यासाठी माझा जन्म झाला होता ते सफळ झाला. जन्माला येऊन जे करायचं ते केलं तर जन्म सफळ होतो, नाही ते केल्यावर जन्म सफळ झाला असं म्हणता येत नाही. ज्या कामासाठी आलो ते जर काम केलं तर तिथं येण्याचा फायदा झाला. कुठंही आपण ज्या ठिकाणी जातो, आता दर्शनाला जातो, दर्शन झालं तरच फायदा झाला. किंवा कोणत्या गावाला गेलो, ज्या कामासाठी आपण गेलो ती काम झालं तरच सफळ झालं जाणं, नाही तर येरझार झाली काम जर नाही झालं तर. तसं ऋषी म्हणू लागलेले आहेत, मी जन्माला जी आलो ती माझा जन्म, माझे कर्म, मी जे सत्कर्म आत्तापर्यंत केलेले आहेत ते, माझा धर्म आणि नियम सकळ सफळ झाला. जी आत्तापर्यंत नियमधर्मानं वागलो, जे साधना नियमाधर्मानं केली ते सगळं माझं फळाला आलं, त्याचं मला फळ आज प्राप्त झालं. मी अपराध्यावर कोप करून शाप दिला. काहीच अपराध नव्हता त्या नाशिकेताचा, तरीसुद्धा मी अपराध नसताना विनाकारण कोप केला म्हणजे रागावलो, निरागावून शाप दिला. असा पापरूप झालो असता तू आज निष्पाप केलेस. विनाकारण शाप दिल्यामुळं पाप लागलं होतं मला, आणि आपल्याला सुद्धा लागतं. विनाकारण जर कुणाला त्रास दिला, विनाकारण समोरच्याचा काहीच दोष नाही आणि उगाच शिव्या शाप दिला तर त्याला लागत नाही ते शिव्या शाप, आपल्यालाच ते परत येतो त्याच्यावर टिपकून, आपल्यालाच तो भोगावा लागतो. कारण त्याचा गुन्हा जर असेल तर त्याला शाप लागल, त्याचा काही गुन्हा नाही. विनाकारण जर शाप दिला आपल्यासारख्यानं, ह्यांचं नाही सांगायले, आपल्यासारख्यानं काही चूक नसताना उगाचच मत्सर करून दुसऱ्याला जर शाप दिला तर तो शाप आपल्यालाच भोगावा लागतो. काशीखंडामध्ये सुद्धा हा विषय खूप आलेला आहे.
काशी सोडावी लागलेली त्या ऋषीला. काशीला शाप दिला म्हणून. कारण विनाकारण दिलेला शाप स्वतःला भोगावा लागतो. विनाकारण जे लोकाला शाप देत होते, मग करून शाप दिला असा पापरूप झालो असता तू आज निष्पाप केलेस. मला खूप मोठा दोष लागला होता, त्या दोषातून तू आज मला मुक्त केलंस, निष्पाप केलंस. तू कुळभूषण सत्पुत्र असून या संसार सागर तारावयास आज अपार कीर्ती केलीस. माझा कुळभूषण आहेस तू. कुळभूषण कुणाला म्हणावं? कुळामध्ये जन्म घेतला आणि नाव जर उज्ज्वल केलं तर कुळभूषण झाला. असा पुत्र जन्मावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणतो. तिन्ही लोकी झेंडा म्हणजे कीर्ती, जर सत्कीर्ती असेल तरच झेंडा लागतो, नाहीतर नाही. म्हणून कुळाचं भूषण तू आहेस. जन्माला येऊन वाईट कर्म करू लागला तर त्याला कुळभूषण म्हणता येत नाही. ज्याच्या कुळामध्ये, ज्याच्या वंशामध्ये चांगला पुत्र जन्माला आला त्याचा वंशसुद्धा पवित्र झाला, त्याचं कुळ पवित्र झालं. असा जर पुत्र जन्माला आला तर. पण पूर्वजाला नरकात घालणारे सुद्धा पुत्र जन्माला येतात. काहीच सत्कर्म नाही केलं, आला तसा वाईट कर्म करण्यात जर गेलं तर कुळामध्ये येऊन चांगलं तर त्यांचं काही केलं नाही, पण त्यांचं अधःपतन होतं, पूर्वजांचं सुद्धा. तू कुळभूषण सत्पुत्र असून हा संसार सागर तारावयास आज अपार कीर्ती केलीस. संसार समुद्रातून पार होण्यासाठी तू फार मोठी कीर्ती केलेली आहेस आज, असं वडील त्याला म्हणत आहेत. असा उल्हासाने पुत्रास आलिंगन देऊन तो दिलेल्या शापाची दुःखद वार्ता विसरला. शाप दिल्यामुळं जे मनालाच पश्चाताप झाला होता, मी काय केलं म्हणून, ती विसरून गेला. मुलाचे मुखचुंबन करून मस्तक अवघराणिले. चुंबन घेतलेले, आशीर्वाद दिलेला मुलाला त्या ऋषींनी. नंतर नासिकेत पित्यास सन्मुख असणाऱ्यावर बसला. नाशिकेत जो होता तो पित्याच्या समोर बसला आसन टाकून. त्यास उद्दालक हास्यवदने करून बोलला. निवांत थोडंसं बसलेला आहे आणि हास्यवदने करून आनंदानं आपल्या मुलाला उद्दालक ऋषी बोलू लागलेले आहेत. तू त्रिभुवनात धन्य आहेस, तू परत आलास. तो इथे सकळ ऋषी आणि तपोनिधी आले व नासिकेतास पाहताच परम आश्चर्ययुक्त झाले. तू धन्य आहेस, यमपुरीहून तू परत आलास. आत्तापर्यंत इतिहासामध्ये यमपुरीहून कुणीही परत आलेलं नाही, किंवा एकदा मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही. यमपुरीहून परत येणं म्हणजे मेलेला माणूस पुन्हा जिवंत होणं, असं झालेलं नाही. त्यामुळं तू ते केलंस, तू परत आलास. यमपुरीचा मार्ग क्रमून इतका कठीण, यमाचा अवघड घाट खूप सांगितला व शास्त्राने. यमाचा अवघड घाट, यमाचा अवघड घाट उतरून जाण्यासाठी ड्रायव्हरसुद्धा सद्गुरूसारखा कुशलच लागतो. घाट जर लागला आणि गाडीला ड्रायव्हर जर नवीन असला तर गाडी दरीत गेल्याशिवाय राहत नाही. यमाचा घाट काय सोपा नाही, दुर्धर घाट असा यमाचा. म्हणून यमाचा दुर्धर असा यमपुरीचा मार्ग क्रमून परत आलास. असा एवढा कठीण मार्ग उतरून, चढून जाऊन उतरून तू परत आपल्या आश्रमामध्ये आलास. तो येथे सकळ ऋषी आणि तपोनिधी आले व नासिकेतास पाहताच परम आश्चर्ययुक्त झाले. त्यांना आश्चर्य वाटू लागलं. सगळ्याला कळालेलं होतं नासिकेत यमपुरीला गेला म्हणून. त्यावेळी उद्दालक नासिकेतास म्हणाला, तू कशा रीतीने यमपंथ क्रमून परत
इहलोकी आलास, रस्त्याने काय काय झालं, अशा प्रकारे कसा कसा प्रवास झाला, यमपुरीला जाऊन तू परत कसा आलास, तो सर्व वृत्तांत सांग. अनेक ऋषीसुद्धा तुला भेटायला आलेले आहेत हे कळाल्याबरोबर, आणि रस्त्याने काय काय झालं ते सगळं तू सांग. आणि यमपुरी कशी पाहिलीस व तिथे कोणती चर्या कशा प्रकारची आहे, पाहिलीस का सगळी यमपुरी, आणि तिथे लोक कसे आहेत, त्यांची दिनचर्या कशी आहे, तिथे कसे वर्ततात, तिथली वागणूक कशी आहे, तो वैवस्वत आणि चित्रगुप्त असा कसा पाहिलास. तो वैवस्वत जो आहे राजा यमपुरीचा, तू स्वतः डोळ्यानं बघितला असशील, तो कसा आहे, चित्रगुप्त कसा आहे, आश्चर्य वाटू लागलेले यमपुरी बघून परत आल्यामुळं. व तू त्यास कसे नमन केलेस, तिथं गेल्याबरोबर तू त्यांना कसं भेटलास, गेल्याबरोबर त्यांना नमन केलंस का, आणि केलं असशील तर कसं केलंस. कारण यमधर्माचं वर्णन जर बघितलं तर काळा कुट्ट, विशाल देह, क्रूर डोळे, अशा प्रकारचं वर्णन आहे यमधर्माचं. तर तिथं तू त्याला कसं बघितलंस, आणि त्या यमधर्माला बघितल्याबरोबर तुला भीती वाटली का का नाही, नमस्कार केलास का, अशा प्रकारे तिथलं सगळं वर्तमान विचारू लागलेले आहेत. ते भोजन काय आहे, तिथं तू जेवण केलंस का, मग तिथं जेवण काय होतं, कशा प्रकारचं भोजन आहे तिथं, आणि आज तू जे जे पाहिलेस ते संपूर्ण सांग. तिथं काय काय बघितलंस, तुझा कसा कसा प्रवास झाला, ते सगळं जेवढं झालं तेवढं सांग. अशा प्रकारे उद्दालक ऋषी नाशिकेताला म्हणत आहेत. असे पित्याचे वचन ऐकून नाशिकेताने त्यास नमन केले. वडील असे बोलत आहेत, तिथला वृत्तांत विचारित आहेत. हे ऐकलं आणि नाशिकेतानं आपल्या पित्याला नमन केलं. आणि तुमच्या प्रसादाने जे देखले ते ऐका, तुमच्या आशीर्वादानं जे मी बघितलं ते ऐका, तुम्हाला सांगतो, असे तो म्हणाला. यमपुरी इंद्रपुरीसारखी शोभायमान असून तिचा मार्ग फार कठीण आहे. यमपुरी काही अशी विक्राळ नाही, ती सुंदर आहे यमपुरी. एवढी सुंदर आहे की इंद्रपुरीसारखी सुंदर आहे ती यमपुरी. परंतु मार्ग मात्र खूप अवघड आहे, तिथला खूप कठीण मार्ग आहे. मी जेथे त्वरित पोहोचलो, मी मात्र तिथे त्वरित पोहोचलो, परंतु सगळ्याला तसं जाता येत नाही. विमानाचं तिकीट मिळालं तर वरून जाता येतं, नाही तर वैतरणी पार करावी लागते. वैतरणी पोवाची नदी. सुशोभित अशा रत्नसिंहासनावर वैवस्वत राजास पाहिले. रत्न जडित असं सिंहासन होतं त्या राजाचं, तिथल्या यमपुरीचा जो राजा वैवस्वत ह्याचं. तेथे ऋषीगण, गंधर्व आणि सुरवर बसलेले होते. त्या सभेमध्ये अनेक ऋषी होते. गंधर्व म्हणजे गायन करणारे, सुंदर असे गायन करणारे गंधर्व होते. सुरवर म्हणजे सुरामध्ये शिरोमणी, सूर शिरोमणी, उत्कृष्टाचं गायन करणारे. चित्रगुप्तही पाहिला, जो आपल्या पापापुण्याचा हिशोब ठेवतो. तो चित्रगुप्तसुद्धा मी प्रत्यक्ष पाहिला. तो जगाची शुभाशुभे लिहितो. तो जगानं कुठं कोण काय करायले हे शुभ अशुभे सगळं लिहित असतो. तो सारखा लिहिण्यामध्ये गर्क असतो. त्याचा महिमा अद्भुत आहे. त्याचा महिमा लहानसा नाही, तो खूप मोठा महिमा आहे त्या चित्रगुप्ताचा. तेथे यमदूत आणि काळकृतांत हे भयंकर असून अतिक्रूर आहेत. तिथं यमदूतसुद्धा फार भयंकर आहे. आणि काळकृतांत ही दूत जे आहेत यमाचे, काळकृतांत जे आत्म्याला न्यायला येतात,
ज्याच्या त्याच्या पापापुण्यानुसार ते फार भयंकर आहेत, म्हणजे भीतीदायक आहेत. ते भयंकर असून अति क्रूर आहेत. ते साधे क्रूर नाही तर अति क्रूर आहेत. तेथील स्वर्ग आणि नरक हेही भयानक असून तेथील विविध रचना अलौकिक आहे. तिथला तिथं स्वर्ग पण आहे, चांगले पण लोक राहतात, आणि नरक पण आहे, वाईट लोक राहतात, पण अलौकिक आहे. जे कुठंच बघितलं नव्हतं इतकं अलौकिक, असं दृष्टीला कुठंच बघितलं नाही असं ते अलौकिक आहे. आणि ते सर्व नांदतात. त्या यमपुरीमध्ये सर्वच असतात. स्वर्गलोक आहे, नरकसुद्धा आहे, ऋषी आहेत, गंधर्वगण आहेत, सगळेच तिथंसुद्धा आहेत यमपुरीमध्ये. आणि तिथली विविध रचनासुद्धा अलौकिक आहे. त्याने करून जो संतोषयुक्त होऊन त्याने मला वरदान दिलं, त्या ठाई मी जाऊन यमधर्माचं स्तवन केलं, स्तुती केली. आणि स्तुती केल्यामुळं त्यांनी मला आशीर्वाद दिला. बाबा, कोणता आशीर्वाद दिला माहीत आहे का तुम्हाला? मला जन्म आणि मरण होणार नाही असा मला त्या यमधर्मानं आशीर्वाद दिला. तुला जन्ममरणाची बाधा न होता तू अजर आणि अमर राहशील असा आशीर्वाद देऊन ते परत पाठवले. मला आशीर्वाद दिला आणि यमधर्माने माझा आदर आतिथ्य सत्कार केला. तुम्ही जी मला शाप दिला ते मला वरदान ठरलं. आई वडील जे बोलतात ते कधीच हानिकारक नसतं. माता पित्याने शब्द हानिकारक नसतात, पुत्राच्या हिताचेच असतात. मला पाठपरलोक प्राप्त हो असे म्हणून त्याने पित्यास साष्टांग नमस्कार केला. मला फार मोठा आशीर्वाद दिला. मला ह्या मुक्ती प्राप्त होईल असा यमधर्माने आशीर्वाद दिला आहे. आणि जाताना आणि येताना सुद्धा मला काहीच त्रास झालेला नाही. सहज गेलो आणि सहज आलो. याप्रमाणे सगळं वृत्तांत निवेदन करून आश्रमी पितरासह सुखसंपन्न राहिला. आता तेथे तपोधन येऊन नासिकेतास यमपुरीचे प्रश्न करतील. अशा प्रकारे मी कोणताच मला यमसदनाला जाताना त्रास झालेला नाही आणि पुण्यवंतांना होत नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. आपण विमान आलं म्हणतो, कारण किती कठीण सांगितला ते यमपुरीचा मार्ग. सगळं जाळ लागलेला आहे रस्त्याने आणि त्या जाळातून जावं लागतं. वैतरणी नदी पुवाची नदी आहे रस्त्यामध्ये. आळेचे पर्वत आहेत आणि विष्टेचे पर्वत आहेत आणि ती तुडवून जायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. ती तुडवून बरं जाताना प्रकाश नाही, अंधकार आहे. असा अगदी काळोख असणारा मार्ग आहे, कठीण मार्ग आहे. आणि ह्या कठीण मार्गाचं मला काहीच त्रास झालेला नाही. ती मार्ग दिसला मला, पण त्या मार्गाने मला जावं लागलं नाही. फक्त तो मार्ग डोळ्यांनी बघितला लांबून मी मात्र नामस्मरणाच्या बळावर विमानानं गेलो, तात्काळ गेलो आणि परत आलो. असा हा माझा यमपुरीचा प्रवास झालेला आहे. सुखद प्रवास झाला. आणि तुम्ही जी मला शाप दिला ते मला वरदान ठरलं. माझं जन्म मरण चुकलं सुद्धा. 84 लक्ष योनीचा जो हा कोट आहे तो माझा चुकेल असा आशीर्वाद त्या यमधर्मानं मला दिलेला आहे. अशा प्रकारे हे 7वा अध्याय आपला पूर्ण झाला. आता उद्याच्या 8व्या अध्यायामध्ये यमपुरीचा भयंकर वृत्तांत. सगळे ऋषी तिथं आलेले आहेत आणि ऋषी येऊन सगळ्याच उत्कंठा लागलेली आहे. यमपुरी कशी आहे
कुणीच परत आलेलं नाही. हा परत आला आहे आणि ह्याला आपण विचारून घ्यावं. म्हणून यमपुरीचा वृत्तांत ऐकण्यासाठी म्हणून सगळे ऋषी जी मोठमोठे ऋषी होते ते त्या उद्दालक ऋषीच्या आश्रमात आलेले आहेत. त्यांचं आगमन झालं आणि उद्दालक ऋषींनी त्यांचे स्वागत केलेले आहे. आणि नाशिकेताला यमपुरी कशी आहे ही आम्हाला सगळं सांग म्हणून विचारण्यासाठी आलेले आहेत. आणि उद्याच्या भागात यमपुरीचा वृत्तांत नाशिकेत त्या ऋषींना सांगणार आहे. असा हा उद्याचा अध्याय आहे. आजची आपला वेळही झाला आणि 7वा अध्यायही पूर्ण झाला. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे वाणीतून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.